आता पुन्हा एकदा एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। राज्यात मान्सून रखडला, एल निनोचा धोका आणि शेतकऱ्यांच्या मनात दुष्काळाची भीती। जर तुम्ही ही पावसाअभावी अद्याप पेरणी केली नसेल आणि चिंतित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक घोषणा केलेली आहे। यंदा दुष्काळ पडणार की पाऊस धुमाकूळ घालणार, जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। सध्या मान्सून महाराष्ट्रात दाखल तर झालाय, पण तो एकाच ठिकाणी स्थिरावलाय। दरवर्षी जुलै महिन्यात दिसणारी ही स्थिती यंदा जून मध्येच पाहायला मिळत असल्यानं यंदा पाऊस पडणारच नाही की काय अशी भीती शेतकरी बांधवांना वाटतेय। पण पंजाबराव डक म्हणतायत की शेतकऱ्यांनी अजिबात घाबरू नका। पंजाबराव डक यांच्या दाव्यानुसार यंदाचं वर्ष शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं राहणार आहे। जून महिन्यात पाऊस जरी कमी असला तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पेरणी योग्य जोरदार पाऊस पडणार आहे। एवढंच नाही तर जुलै महिन्यात अतिशय चांगला पाऊस होईल। ऑगस्ट मध्ये पावसाचा जोर थोडा ओसरेल, पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस थेट धुमाकूळ घालणार आहे। त्यामुळे मनातली दुष्काळाची भीती काढून टाका, यंदाचं वर्ष शेतकरी हिताचंच ठरणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या भागात पाऊस कधी येणार आणि तुम्ही पेरणी कधी करावी? पंजाबराव डक यांनी तारीखवार दिलेला अंदाज नीट समजून घेऊयात। पहिलं म्हणजे पूर्व विदर्भ आणि विदर्भ। विदर्भात सर्वात आधी म्हणजेच 18 आणि 19 जून पासून पावसाला सुरुवात होईल। त्यानंतर तिथे लगेच पेरण्या सुरू होतील, म्हणजेच आजपासून पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे। मराठवाड्यात 20 ते 21 जूनच्या दरम्यान पाऊस मराठवाड्यात प्रवेश करेल। त्यानंतर 21 ते 29 जून या काळात मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागात पेरणी योग्य पाऊस पडेल। उत्तर महाराष्ट्रात 23 जून ते 29 जूनच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात पावसाचं आगमन होईल। पश्चिम महाराष्ट्रातही 23 जून ते 29 जून या काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुख्य म्हणजे 19 जून नंतर उन्हाची तीव्रता पूर्णपणे कमी होणार आहे आणि राज्यात ढगाळ वातावरण तयार होईल। जूनच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र दिलासादायक पाऊस पडेल आणि सर्वांच्या पेरण्या हळूहळू सुरू होतील। त्यामुळे घाई गडबडीत किंवा पुरेशा ओलाव्याशिवाय पेरणीची घाई करू नका। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशा शेतीविषयक आणि हवामानाच्या माहितीसाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।